आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पावसाळ्यातील स्किन इन्फेक्शन आणि फंगल इन्फेक्शन का वाढतात. आयुर्वेदानुसार त्याची संपूर्ण काळजी कशी घ्यावी. पावसाळा सुरू झाला की खाज, लालसरपणा, त्वचेवर पांढरे डाग, बोटांच्या मध्ये त्वचा सोलणे, जांघेत किंवा काखेत फंगल इन्फेक्शन हे सगळं वारंवार होतंय का? जर होय तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण काही छोट्या चुका तुमचं इन्फेक्शन वाढवत असतात. पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन का वाढते? तर पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी खूप वाढते, जास्त घाम येतो आणि त्वचा बराच वेळ ओली राहते. ही उबदार आणि ओलसर परिस्थिती फंगस वाढण्यासाठी अगदी योग्य असते. त्यामुळे रिंगवर्म, ॲथलेट्स फूट, जॉक इच, कॅन्डिडा इन्फेक्शन यासारखे त्वचारोग मोठ्या प्रमाणात दिसतात. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात अग्नी मंद होतो, कफ आणि वात दोष वाढतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन त्वचेचे विकार वाढण्याची शक्यता असते. पाहुयात पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी. तर 1 नंबर, त्वचा कोरडी ठेवा आणि आंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यानंतर शरीर नीट कोरडे करा. विशेषतः काख, केत, जांघेत, बोटाचा मधला भाग, स्तनांखालील भाग हे भाग ओले राहू देऊ नका. दुसरं म्हणजे सैल आणि सुती कपडे वापरा. घट्ट जीन्स, सिंथेटिक किंवा नायलॉन कपडे टाळा. सुती कपडे घातल्यामुळे घाम लवकर सुकतो आणि फंगल इन्फेक्शनचा धोका कमी होतो. तिसरं, कपडे आणि टॉवेल शेअर करू नका. फंगल इन्फेक्शन संसर्गजन्य असू शकते, म्हणून टॉवेल, रुमाल, कपडे, मोजे इतरांसोबत शेअर करू नका. चौथं, रोज कपडे बदला. घामाने भिजलेले कपडे जास्त वेळ घालू नका. विशेषतः मोजे, अंडरगारमेंट, जिमचे कपडे दररोज स्वच्छ वापरा. पायांची विशेष काळजी घ्या. पावसात भिजल्यानंतर पाय स्वच्छ धुवा. बोटांच्या मध्ये नीट कोरडे करा. शक्य असल्यास चप्पल उन्हात वाळवा. 6वं आहे, खाज आली म्हणून सतत खाजवू नका. सतत खाजवल्याने त्वचेवर जखमा होतात आणि इन्फेक्शन वाढू शकते. 7वं, संतुलित आहार घ्या. आयुर्वेदानुसार ताजे अन्न खा, कोमट पाणी प्या, जास्त गोड, तळलेले आणि बेकरीचे पदार्थ कमी करा. पचनशक्ती चांगली ठेवणे ही त्वचेसाठी महत्त्वाचे आहे. पाहुयात आयुर्वेदात काय उपचार आलेले आहेत. फंगल इन्फेक्शन वारंवार होत असेल तर फक्त क्रीम लावून उपयोग नाही. काही घरगुती उपाय पाहूयात. घरगुती उपायाने लक्षणांमध्ये आराम देऊ शकतात, पण फंगल इन्फेक्शन पूर्णपणे बरे करण्याची हमी देत नाहीत. इन्फेक्शन वाढत असेल किंवा वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पहिला घरगुती उपाय आहे निंब किंवा कडुनिंब. कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यावर प्रभावित भाग धुवा. कडुनिंबामध्ये सूक्ष्मजंतूविरुद्ध गुणधर्म आढळतात. दुसरा आहे हळद. शुद्ध हळद, थोडे पाणी किंवा गुलाब पाणी मिसळून पातळ लेप लावू शकता. त्वचेवर जळजळ झाल्यास लगेच काढून टाका. तिसरा आहे त्रिफळा काढा. त्रिफळाच्या कोमट काढ्याने प्रभावित भाग स्वच्छ धुवू शकता. चौथं, कोरडेपणा राखा. आंघोळीनंतर किंवा घाम आल्यावर त्वचा पूर्णपणे कोरडी करा. हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. 5वं आहे, सुती कपडे वापरा. सैल, स्वच्छ आणि सुती कपडे घाला. दररोज टॉवेल, मोजे आणि अंतर्वस्त्र बदला. आयुर्वेदात प्रकृतीनुसार निंब, खदीर, मंजिष्ठा, त्रिफळा यासारख्या औषधांचा वापर केला जातो. मात्र ही औषधे वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावी. लसूण, टूथपेस्ट, बेकिंग सोडा किंवा इतर तीव्र पदार्थ थेट त्वचेवर लावणे टाळा. त्यामुळे त्वचा भाजणे, चिडचिड होणे किंवा इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. तसेच स्टेरॉइडयुक्त क्रीम स्वतःहून वापरू नका. आयुर्वेदात रुग्णाच्या प्रकृतीनुसार अंतर्गत औषधे, रक्तशुद्धी करणारी औषधे, स्थानिक लेप, औषधी तेल, आवश्यक असल्यास पंचकर्म यांच्या मदतीने मूळ कारणावर उपचार करण्याचा प्रयत्न केला जातो. स्वतःहून औषधे किंवा स्टेरॉइडयुक्त क्रीम वापरणे टाळा, कारण त्यामुळे काही वेळ आराम मिळाला तरी इन्फेक्शन पुन्हा वाढू शकते. पाहूयात कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर इन्फेक्शन वारंवार होत असेल, खूप पसरत असेल, वेदना आणि ताप येत असेल, मधुमेह असल्यास, लहान मुलांमध्ये किंवा वृद्धांमध्ये इन्फेक्शन असेल तर त्वरित त्वचारोग तज्ज्ञ किंवा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पावसाळ्यात थोडीशी काळजी घेतली तर स्किन इन्फेक्शन आणि फंगल इन्फेक्शन सहज टाळता येऊ शकतं. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आमचे